हा जो कार्यक्रम आहे केंद्र शासन आणि शासन यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे। हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या निमित्त हा लावलेला हा 350वी ही त्यांची शताब्दी आहे। त्यासाठी हा कार्यक्रम लावण्यात आलेला आहे। हा आपण कार्यक्रम आरोग्य शिबिर ह्या निमित्ताने लावलेला आहे। आरोग्य शिबिराचं मी एवढं सांगेन की सगळ्यांनी आरोग्य शिबिर आपण लावलेले आहे, तर त्या निमित्ताने मी सगळ्या नागरिकांना आवाहन करते की याचा त्यांनी मोठ्यात मोठा लाभ घेण्यात यावा। कारण की ही शिबिर एक सामान्य नागरिकांसाठी खूप छान आहे। हा नियोजन जे केलेलं आहे हे खूप छान आहे। कमिशनरांनी नियोजन केलेलं आहे की आरोग्यासाठी म्हणजे त्यांनी जे कल्याण डोमेन एक म्हणजे हे केलेलं आहे की नाही सगळ्या गोष्टी होतात पण आरोग्यावरती भर देण्यासाठी त्यांनी शिबिर आवाहन करते। मी हा जो कार्यक्रम लावलेला आहे त्याचा सगळ्यात मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यात यावा। या ठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे। केवळ सर्दी ताप खोकला असेच आजार बरे होतात, इतर आजारांवर काय उपाययोजना कराल? त्यासाठी आपण आता सरांना मी बोलली की सर काही ज्या गोष्टी आहेत ज्या मोठ्या प्रमाणात इथे रोग आहेत त्यासाठी आपल्याकडून काय करता येईल याचं आम्ही आज नियोजन करतो आहे। आणि सरांनी सांगितलं आहे की आपण कॅन्सरसाठी, मी त्यांनाही आताच सांगितलं की कॅन्सरसाठी आपण काहीतरी योजना केल्या पाहिजेत। आज मॅटर्निटी आहे त्यासाठी मी सोनोग्राफी आणि सरांनी त्यासाठी ते रेडीही केलेलं आहे। फक्त एक आहे जे 5-5.5 वर्षाचा गॅप गेला आणि त्यासाठी ते आताच मला बोलले की मॅडम आपल्याला बरंच काही घ्यायचं आहे, मशिनरी विकत घ्यायच्या आहेत, डॉक्टरांचा टायअपही झालेला आहे, तर त्यानुसार मेडिकल कॉलेज आहे त्यांच्यासोबत टायअपही झालेला आहे। म्हणजे आज जे काही गोष्टी अपुऱ्या होतात त्या पूर्ण करण्याचं नक्कीच शासन आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत नक्कीच पूर्ण होणार आहे। ते पहिल्या महिला डॉक्टर आहेत आनंदीबाई जोशी यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन झालं होतं 2016ला, पण अजून पुतळा झालेला नाही, त्याबाबत पाठपुरावा करा। हो हो नक्कीच त्या निमित्ताने मी तुम्हाला नक्कीच सांगते की त्याचंही मला कळलं की तो पुतळा अर्धवटच आहे, तर त्याचा नक्कीच मी पाठपुरावा परिपूर्ण घेणार। मी सरांना आताच बोलली की सर ह्याचं काय झालं बघ जरा, तुम्हीही चौकशी करा मीही चौकशी करते, पाठपुरावा करून तो नक्कीच मार्गी लावण्यात येईल।